कोल्हापुरातील बाबू जमाल दर्ग्यात पवित्र रमजान महिन्यातील रोजाचा उपवास आणि उरूस सोहळा अत्यंत श्रद्धा, भक्तिभाव आणि सेवाभावाच्या वातावरणात यशस्वीरित्या पार पडला। महिनाभर चाललेल्या या धार्मिक कार्यक्रमात रोज इफ्तारचे नियोजन करण्यात आले होते। उरूस काळातही भोजन, प्रसाद आणि विविध धार्मिक कार्यक्रमांचे नियोजन करण्यात आले। या काळात सर्व धर्मीय बांधवांनी मतभेद विसरून एकत्र येत सेवाभावाने सहभाग नोंदवला। हे या सोहळ्याचे विशेष वैशिष्ट्य ठरले। या सर्व व्यवस्थेची जबाबदारी बाबू जमाल लंगर कमिटी आणि दर्गा खादिम यांनी अत्यंत जबाबदारीने सांभाळली। दरवर्षीप्रमाणे यंदाही 27व्या रोजाच्या निमित्ताने विशेष इफ्तार कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता। या कार्यक्रमासाठी लियाकत मुजावर, नदीम मुजावर, शंकर पाटील आणि इंगवले यांचे विशेष सहकार्य लाभले। संपूर्ण रमजान आणि उरूस सोहळा शांततेत, भक्तिभावाने आणि सामाजिक एकतेचा संदेश देत पार पडला। या उपक्रमात सहभागी झालेल्या सर्व हिंदू मुस्लिम बांधवांचे आभार मानण्यात आले। बाबू जमाल दर्ग्यातील असेच धार्मिक आणि सामाजिक उपक्रम भविष्यातही शांततेत, सौहार्दाने आणि एकतेच्या भावनेतून पार पडावेत आणि समाजात विश्वबंधुत्वाची भावना अधिक दृढ व्हावी यासाठी प्रार्थना करण्यात आली। दरवर्षी रमजान महिन्यात उरूसचा कार्यक्रम होतो। उरूसचा कार्यक्रम 7 दिवसाचा असतो। पहिला लाल शाहबाद कलंदर साहेबचा पहिला फराशी असते, दुसऱ्या दिवशी संदल असते, तिसऱ्या दिवशी उरूस शरीफ असतो। त्यानंतर शाहजमाल बाबू जमाल साहेबांचा नंतर उरूस असतो। पहिला फराशी असते, नंतर संदल असते, नंतर उरूस असतो। गलीत मिरवणूक निघते, पहिल्यांदा ते पाटील वाड्यात जाते। त्यानंतर परंपरेप्रमाणे शाहू महाराज साहेब असताना त्यांच्या गादीवरती ठेवण्यात येते। तिथून पापाटी टक्के मार्गे इथं येते, दर्ग्यात येते। तिथं आल्यानंतर सर्व हिंदू मुस्लिम भाविक भक्त गले अर्पण करतात। ते दुआ पठण सर्व हिंदू मुस्लिम समाजासाठी होते, सर्व कोल्हापूर शहराचे आमंत्रण आणि शांतीसाठी होते सर्व। आणि या तऱ्हेने असा कार्यक्रम 7 दिवसाचा उरूसचा पार पडला जातो। आज सर्वात मोठा रोजा म्हणजे 27वा रोजा असतो। आजचा रोजाच्या दिवशी आमचे भाऊ, आमचे हे शंकर पाटील साहेब यांनी आज एक 2,500-3,000 हजार लोकांचं जेवण इथं अरेंज केलेलं आहे। त्यामुळं दरवर्षी इथं 27 रोजाला अशा प्रकारचंच जेवण अरेंज करून उपवास वगैरे सोडला जातो।